अरे काय चाललंय तुझं? अरे सॉरी यार. अरे काय बोल, तेरा क्या प्रॉब्लेम है? हिंदीत बोलल्याने प्रश्न लवकर सुटतो का? सौम्या. एवढा एकच प्रश्न आहे रे सध्या माझ्या आयुष्यात. सौम्या, कसं भेटू तिला? आता तर तिच्या मुलांना खेळणी पण देऊन झाली यार. आता काय कारण काढू? तुला खरंच तिला पटवायचं? म्हणजे असं पटवायचं वगैरे असं नाहीये रे. मग कशाला? अरे तू ऐक ना यार राघव. बरोबर आहे, बरोबर. ह्याला प्रॉब्लेम होता ना तेव्हा कसं लगेच राघव बाबाचे फंडे वगैरे सांगत होतास. आता मला प्रॉब्लेम आहे ना, तो झोपतो. उगाचच इमोशनल ढाचे देऊ नकोस. तू तिच्या प्रेमात पडल्याचं एक्सेप्ट कर ना. आणि आता तुला तिला पटवायला माझी मदत हवी आहे हे कबूल कर. बोल ना, हवी आहे ना मदत? ओके, मला तिला पटवायचंय. अरे प्रेमात पडलो यार मी. आता पुढे काय करू सांग? माझं ऐकशील तर याचं अजिबात ऐकू नकोस. माझी बघ कशी वाट लावली आहे त्यांनी. अरे आत्ता निदान ती तुझ्याशी बोलते तरी आहे. ह्याचं ऐकशील ना तर ती बोलणंच बंद करेल तुझ्याशी. माझा एका आठवड्याच्या आत ती तुझी होऊ शकते. राघव बाबा के फंडे फॉलो कर. फंडे फालतू आहेत, चपला खाशील. मुलींच्या मनात घुसायचा पण एक फॉर्म्युला असतो आणि या केमिस्ट्रीमध्ये मी मास्टर आहे. प्रत्येक मुलगी वेगळी असते. मुलींना पटवण्याचा एकच फॉर्म्युला कसा असू शकतो? माझा ऐक, सौम्याचा नाद सोडून दे. बघ बघ, तू आणि सौम्या एकत्र यावी असे याला वाटतच नाहीये म्हणून असा वागतोय. अरे मला मला असं का वाटेल? म्हणजे तुझं आणि सौम्याचं झालं तर मला आनंदच होईल ना. नुसता आनंद होऊन काय उपयोग आहे रे? नुसता आनंद होऊन काय उपयोग आहे? तिला कसं पटवायचं हे फक्त मी सांगू शकतो. राघव बाबा. चल. कुठे? म्हणून आहेत 6 फंडे. 6 मुलगी पटवण्याचे 6 फंडे. ग्रेट. एक मिनिट थांब. हा, काय काय? येस, मी लिहून घेतो. लिहिली पटापटली. हा, आणि माती खा. का? काय झालं? अरे पहिलीत असताना ग्रॅज्युएशनची पुस्तकं मिळतात का? नाही. मग एका वेळी एकच फंडा. हो सॉरी सॉरी. एक मिनिट. येस. तर पहिल्या फंड्याचं नाव आहे भेट अचानक फंडा. अचानक भेट. भेट अचानक फंडा. भेट अचानक फंडा. करेक्ट. म्हणजे हे बघ, सध्या भारतात 1000 मुलांमागे 943 मुली आहेत. गुड. उरलेली 57 मुलं काय करतात? काय? आपल्याला जी मुलगी आवडते ना तिच्या मागे लागलेली असतात. हो रे. अरे करेक्ट आहे. मग अशामध्ये तिला तू लक्षात तरी राहणार आहेस का सुम्या? नाही. नाहीच. यार. मी आहे ना. हा. राघव बाबा आहे ना. हा. मी करणार तुझ्याचं. येस. ऐका प्लीज. अशा वेळी आपण काय करायचं? काय? सतत तिला भेटत राहायचं. भेटत. अरे पण मग सारखी सारखी ती मला का भेटेल? करेक्ट आहे. हा. म्हणून आपण तिला मुद्दामून भेटायला बोलवायचंच नाही ना. म्हणजे आपण काय करायचं? आपण असं रस्त्याने चाललोय आणि अचानक ती समोर आली. अच्छा, पण हे कसं करायचं? मी दाखवणार ना. येस, तू चेलायस ना माझा. मी सगळं दाखवणार. प्लीज प्लीज. करू बघ. हा. हॅलो सौम्या. राईट, सौम्या. हा. तू इथे काय करतेस?
मी माझी इथे 5 स्टार मध्ये खूप मोठी मीटिंग 5 स्टार मध्ये यु नो शुड आय ड्रॉप यू समवेअर चल ना. काय तुला ड्रॉप करायला गेलेला आवडत नाही? अरे हो ना यार. बोलला नाही तू मला आधी. मी आहे ना, टेन्शन कशाला घेतो, मी आहे ना. हम्म. सौम्या, हा. तू इथे काय करते? आज खूप उकडत आहे नाही? इथेच माझ्या मित्राचा एक कॅफे आहे, आपण तिथे बसून बोलूयात. माय ट्री चल. रग्या, मग? मस्त इमॅजिनेशन आहे, पण सारखं सारखं तिला भेटायला कारण काय शोधू मी? आणि मला तिच्या आयुष्यातलं एनजीओ सोडलं तर काहीच माहिती नाहीये. केस बघतेस, हा. ते उगाच नाही पिकले, मुलींच्या मागे उन्हात फिरून फिरून पिकले. तुझे केस पांढरे आहेत? बघू. ए येड्या, प्रत्येक अरे म्हण आहे अशी. अच्छा, हा, सॉरी. सुम्या, हे बघ, मेहनत करावी लागते, मेहनत. तू हळू हळू हळू. कसलं खुर्ची आणून ठेवलं? सॉरी. ऐक ना रग्या, मी मेहनत करायला तयार आहे रे. मी काय करू तेवढं सांग. विचार कर, हा, तिची माहिती कुठून आणि कशी मिळेल याचा. आयडिया. काय? काव्याला विचारतो, ती तिला एकदा भेटली होती. करेक्ट. ए माती, काय? ये मागे ये. अरे आता काय? काय झालंय की आपल्या काव्या. हे बघ, सौम्याला पटवणं हे माझं मिशन आहे. हे आपल्या दोघांचं आहे. हा. उगाच सगळ्यांना इन्व्हॉल्व करून कशाला फाटे फोडतोय? अरे पण आता विण्याला कळलंय ना. तो किती विरोध करतोय माहितीये ना. हो रे. रग्या, आता काय करायचं रे? सोचो, दिमाग की बत्ती जलाओ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मुलींचं मन म्हणजे भूलभुलैया. हा. त्यामुळे तुला पण वाकडा तिकडा विचार करावा लागणार. वाकडा तिकडा. वाकडा, हा. सरळ विचार करायचाच नाही. हा. तू विचार कर, तिची माहिती कुठून आणि कशी काढता येईल याचा. हा. मी निघतो. बाय. कॉन्सन्ट्रेट. ओके. सायोनारा, सौम्याला तुला पटवायचंय. सायोनारा. टंगडंगडंग. एक्सक्यूज मी, तू इथे काय करतोयस? डार्लिंग, हमारे दिल का ठिकाना और हमारे आने का मकसद किसी को पता नहीं होता. सुमितला फालतू ऍडवाइस द्यायला आलाशील तू. तुला कसं कळलं? सौम्याला भेटल्यापासून सुमितला लागले वेड, आणि तुला काय काम धंदेत? एका मोठ्या कॅफेचा मालक आहे मी. जो अभिमान आणि शालमली सांभाळतात. डान्स स्टुडिओ. तुझा असिस्टंट मितेश तो सांभाळतो. अजून काय उरलंय का राघव? जाऊ दे, मला काम न करताच पैसे मिळतात. हो या. पण तुझं तसं नाहीये ना, तुला नोकरी करावी लागते. बिचारी. राघव, एक्झिट तिथे. काय फालतू ऑफिस आहे, काही कळतच नाहीये. फालतू. तुला माहिती आहे किती गोंधळ घालून ठेवलाय ते? आता काय झालं? अरे बाबांनी आकांक्षा मॅडमना मोरे काका काकूंकडे कायमच राहा असं सांगितलंय. प्रॉब्लेम काय? उलट सही आहे. तू इधर वो उधर, बीच में फासला सिर्फ काही मीटर. अरे आलास तू? म्हणजे तुला माहिती होतं येणार आहे? कालच ठरलं होतं.